आदिवासी गावामध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे। जिल्ह्यात आदिवासी समाजाच्या बोलीभाषेतील पथनाट्याद्वारे मतदार जनजागृती करण्यात येत आहे। जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते सिद्धेश्वर येथे मतदान जनजागृती अभियानाचा शुभारंभ करण्यात आला। या जनजागृती कार्यक्रमाच्या वेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री किशन जावळे बोलत होते। एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प पेन प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव यांच्या सहकार्याने आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे आणि जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात हा पथदर्शी उपक्रम राबवला जात आहे। आदिवासी समाजाचे युवक आणि प्राथमिक शिक्षण हे पटनाट्य सादर करीत आहेत। या प्रसंगी उपजिल्हा निवडणूक सिद्धेश्वर येथे आयोजित या कार्यक्रमासाठी निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे, तहसीलदार उत्तम कुंभार आदी उपस्थित होते। आदिवासी बहुल गावामधील मतदार काम व नोकरीसाठी कुठल्या आस्थापनांमध्ये जात असतील तरी येथे सुट्टी देण्याबाबत निर्देश देण्यात येत आहेत। सर्व आदिवासी मतदारांना भरपगारी सुट्टी किंवा सवलत देण्याबाबत कळविण्यात येईल असे जिल्हाधिकारी श्री जावळे यांनी सांगितले। या पथनाट्याचे लेखन दिग्दर्शक श्री राजू लहू बांगारे यांनी केले आहे। तसेच गीतकार दामोदर शीद, वादक सतीश खाणेकर आहेत। या पथनाट्यात राजू बांगारे, दामोदर शीद, ज्ञानेश्वर शीद, गणपत पारदी, साई बांगारे, श्रेयश वारगुडे, वेदांत शिंदे यांनी सहभाग घेतला। यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प संचालक श्रीमती अहिरराव यांनी केले। जिल्ह्यातील 11 तालुक्यातील वाड्या, वस्ती गावामध्ये पथनाट्य आयोजन करण्यात आले होते असे त्यांनी सांगितले। मतदानाच्या जनजागृतीसाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नाबद्दल त्यांनी माहिती दिली। दरम्यान आदिवासी बांधव, नागरिक, तरुण तरुणी यांनी लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदान करणार असल्याची ग्वाही या प्रसंगी दिली। लोक आणि बंधू भगिनींनो, आपली रायगड जिल्ह्याच्या लोकसभेची निवडणूक 7 मे रोजी होणार आहे आणि या निवडणुकीमध्ये सर्व पात्र मतदार जे आहेत मतदान करण्यासाठी त्यांनी मतदान करावं, मतदानाची टक्केवारी वाढावी, जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं हा हेतू डोळ्यासमोर ठेवून आपण प्रयत्न करत आहोत। त्या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून आज आपण तुमच्या गावापासून सुरुवात केलेली आहे। मला स्नेहा उबाळे मॅडम आणि अहिरराव मॅडम यांनी सांगितलं की असं नियोजन करतोय आणि सर आपण याल का? मी म्हटलं तुम्हाला काही अडचण नाही आणि मला इथे येण्याचा योग आला। आपल्या सोबत चर्चा करण्याची संधी आलेली आहे। मला एक सांगायचे आपल्याला की आणि तुमच्या विभागाला सुद्धा आता जे आपण 11 तालुक्यात हे कार्यक्रम करणार आहे, ज्या ठिकाणी आदिवासी बहुल मतदार आहेत त्या ठिकाणी आपल्या यंत्रणा आणखी काही महसूलच्या यंत्रणा हाताशी धरून हे आपले बांधव, हे आपले मतदार नेमकं कोणत्या कामाला जातात, कुठल्या फॅक्टरीमध्ये जातात का शेतावर जातात का आणखी कुठे जातात? कारण निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे मतदानाच्या दिवशी सर्व कारखान्यांनी, सर्व दुकानदारांनी, सगळ्यांनी पगारी सुट्टी मतदाराला दिली पाहिजे। त्यामुळं आमचे आदिवासी मतदार बांधव भगिनी कामाला जरी नाही गेल्या तरी त्या दुकानदारांनी, त्या मालकांनी तुम्हाला सुट्टी दिली पाहिजे, त्या दिवशीचा तुमचा पगार कमी नाही केला पाहिजे, अशा आयोगाच्या सूचना आहेत। आता या सूचना ह्याची अंमलबजावणी करण्यासाठी आपल्याला आदिवासी मतदारांमध्ये जागृती करावं लागेल, त्यांना सांगावं लागेल, त्यांच्या भाषेत सांगावं लागेल आणि आपले जे लोक आहेत त्या लोकांना त्या ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणीच्या लिस्ट करावं लागतील, मोठमोठ्या आस्थापना कोणत्या आहेत आणि त्यांना पत्र लिहून आपल्याला कळवावं लागेल, सेन्सिटाईज करावं लागेल की हे लोक नाही जरी आले तरी त्यांचा पगार कापायचा नाही। आणि यांना ते समजून सांगितलं पाहिजे की तुम्ही त्या दिवशी उठून कामाला जाऊ नका, मतदान करा। जरी समजा कामाला गेल्याशिवाय राहतच नाहीत किंवा उशिरा गेले, कोणी सकाळी 8ला 9ला 10ला जातात त्याऐवजी दुपारी 11-12ला जरी पोहोचले तरी जो काही अर्धा दिवस त्यांनी मतदानासाठी वापरलेला आहे त्याचा कोणी पगार कापणार नाही। अशी जर कुठली केस आमच्या निदर्शनास आली की तुमचा पगार कापलाय अर्ध्या दिवसाचा, 1 दिवसाचा, आम्ही त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करू।
त्यामुळं आपण सगळे मला आदिवासी बांधव ज्यांना ही माझी भाषा लक्षात येते समजते त्यांनी कृपया करून आपल्या सर्व मतदार बंधू भगिनींना हे सगळं समजून सांगावं त्यांच्या भाषेमध्ये ही मी आपल्याला विनंती करतो. मी आपल्याला विनंती करतो येणाऱ्या 7 तारखेला आपण अतिशय निर्भीडपणे आपल्याला जो आपली आवडीचा जो उमेदवार असेल त्या उमेदवाराला अतिशय मुक्त वातावरणामध्ये आपण मतदान करावं. कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता आपली विवेक बुद्धी वापरून आपण मतदान करावं असं मी आपल्याला आवाहन करतो आणि जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं. मला असं वाटतं की आपण एक करा हे जेवढं काही आपल्या आदिवासी बहुल मतदारांची गाव आहेत त्या सगळ्या गावामध्ये तुम्ही या आपल्या लोकसभेच्या मतदानासाठी अँबॅसेडर नेमा. तर हे अँबॅसेडर आपले असतील तिथे असतील लोकलचे जे लोक समजू शकतात ज्यांना माहिती आहे आणि अँबॅसेडर नेमून त्यांना त्या गावाचा त्यांच्याकडून प्लॅन घ्या. या गावामध्ये एकूण किती मतदार आहेत, किती मतदार कामाला जातात, किती मतदार जाणार नाहीत साधारणपणे आणि मग ते आपल्याला कामाला जाणारे आहेत तर त्यांचं मतदान लवकर कसं करून घेता येईल आणि त्यांच्या आस्थापनेतून त्यांना सूट कशी मिळवून देता येईल या गोष्टीसाठी तुम्ही प्रत्येक गावामध्ये 2-3 अँबॅसेडर नेमा. ते दोन्ही नेमा, पुरुषही नेमा आणि महिला नेमा. काही मुली एकदम हुशार असतात, शिकलेल्या असतात, त्यांना या सगळ्या गोष्टी कळतात. म्हणजे प्रत्येक गावात किमान 2 अँबॅसेडर, एक महिला आणि एक पुरुष असे नेमा आणि नेमून त्याचे ह्या संपूर्ण आदिवासीच्या वाड्याचे तुम्ही नियोजन करा आणि याचे पूर्ण असं नियोजन करून त्याचा एक डॉक्युमेंट तयार करा आणि त्या पद्धतीने आपण पाहूया गेल्या वर्षी मागच्या लोकसभेला मागच्या विधानसभेला इथं मतदान किती झालं होतं आणि आपल्या विशेष नियोजनाचा इम्पॅक्ट म्हणून किती 2%, 4%, 5% जर मतदान वाढलं तर ते आपलं मोठं यश होईल असं मला वाटते. असं नियोजन करावं. तुम्ही आज खूप छान हा कार्यक्रम आयोजित केला आणि खऱ्या अर्थानं म्हणजे मलाही ग्रामीण भागात म्हणजे तसा मी ग्रामीण भागातलाच आहे तसा म्हणण्यापेक्षा पक्का ग्रामीण भागातलाच आहे. मी तुम्हाला यायला मिळाला संध्याकाळी आणि आपल्यासोबत 2 गोष्टी बोलायला मिळाल्या त्यामुळे मी आमच्या ह्या महिला मंडळाचे जास्त आभार मानतो आणि योगायोगाने ह्या 3 महिलांनी मिळूनच केले आणि 4थ्या महिला पण आपल्या इन्स्पेक्टरही आहेत त्या महिलाच आहेत म्हणजे. आणि आणखी एक सांगायची गोष्ट आहे ज्याला समजते त्याला 32 लोकसभा मतदारसंघामध्ये पुरुषांच्या पेक्षा महिला मतदार जास्त आहेत. म्हणजे पेपरला बातम्या आल्या की या मतदारसंघाचं भवितव्य महिला रणरागिणीच्या हाती म्हणून चांगली गोष्ट आहे ती. त्यामुळे मी आपल्या ह्या उपक्रमाला शुभेच्छा देतो आणि आणखी चांगलं नियोजन करावं अशी आपल्याला विनंती करतो आणि या ठिकाणी मी थांबतो आणि पुढच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद. शिवसत्ता टाइम्ससाठी धम्मशील सावंत, रायगड. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.